भगवंता नारायण नारायण. हे मी काय पाहते? माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. विश्वास ठेवावा लागतो रुक्मिणी देवी, विश्वास ठेवावा लागतो. आणि विशेषतः पत्नीनं पतीवर विश्वास हा ठेवावाच लागतो. नाही तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे. अहो संसार म्हटलं की हे चालायचं. कदापि चालणार नाही. श्रीकृष्ण माझ्याशी खोटं बोलले. आता मी हा द्वारकेत क्षणभरही थांबणार नाही. नाही असं करू नका देवी. अहो हा महाराज भीष्मक आणि यदुकुलाच्या लज्जेचा प्रश्न आहे. मुनीश्वर, मला खूप वाईट वाटतंय. खूप वेदना झाल्यात माझ्या अंतःकरणाला. ज्याच्यावर मी निस्सीम प्रेम केलं त्यानेच मला फसवलं. नाही, ह्या जगात प्रेम नसेल, नव्हतं आणि नाही. फक्त व्यवहार आहे, व्यवहार, शुष्क व्यवहार. जा सांगा तुमच्या द्वारकाधीशांना, यापुढे रुक्मिणी त्यांना कधीही भेटणार नाही. देवी देवी नारायण नारायण. भगवंता भगवंता भगवंता. भगवंता भगवंता द्वारकाधीशा मुकुंदा, प्रणयातून बाहेर ये आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. मुनिवर, अहो असे चिंताक्रांत का? नको ते शब्द, नको त्यावेळी, नको त्या ठिकाणी बोलल्यावरती संकटाचा प्रसंग उभा राहतो. हेच खरंय. मुनिवर, काय घडलं ते तरी सांगा. नको ते बोललो मुकुंदा, नको ते बोललो. नारायण नारायण. म्हटलं रुक्मिणी देवींच्या प्रेमाची परीक्षा पाहावी, तर माझीच परीक्षा झाली. योगेश्वरा, काही क्षणापूर्वी आपण राधा राणींबरोबर काय म्हणतात ते प्रणय करत होता, त्याचं वर्णन मी रुक्मिणी देवींजवळ केलं. मुनिवर, अहो या स्त्रियांचा स्वभाव ठाऊक नाही, हेच खरंय. मुकुंदा मुकुंदा, महाल सोडून निघालेल्या रुक्मिणी देवींना अडवा, कृपा करा. नाहीतर या नारदावर पती पत्नीच्या विरहाचा ठपका बसेल. मुकुंदा, अडवा त्यांना. मुनिवर, आपण चिंतामुक्त असा, निश्चिंत असा. अहो रुक्मिणी देवींचं आमच्यावर असीम प्रेम आहे. त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरी या द्वारका नगरीचा आमचा महालच काय, पण आमच्या शयनगृहाचा साधा उंबरटा सुद्धा त्या ओलांडून जाणार नाहीत. आपण निश्चिंत राहा. नारायण नारायण. रुक्मिणी, रुक्मिणी. महाराज, काय झालं ते कळलं नाही, पण जाताना त्या खूप चिडल्या होत्या, रागावल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून जणू अश्रूंचा पूरच वाहत होता. रागानं गाल लाल बुंद झाले होते. मी अडवायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी मला जुमानलंच नाही. जाताना एकच म्हणाल्या. असं म्हणाल्या? होय महाराज. शोध घ्यायलाच. रुक्मिणी, रुक्मिणी, रुक्मिणी.